क्रांतीवीरांचा जिल्हा म्हणला जातो आणि पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं, परंतु ह्या राज्यकर्त्यांना अद्याप त्याची जाणीव झालेली नाही. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना यांचं स्मारक अद्यापही शासनाने उभं केलं नाही आणि ह्या रामोशी समाजाला अद्याप वंचित ठेवलेलं आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक हे पहिल्यापासून शूर आणि धाडशी होते. त्यांचे वडील दादोजी खोमणे हे पहिल्यापासूनच पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. रखवालदारीचं काम करत असताना त्यांच्याकडून इंग्रजांनी सत्ता काढून घेतली. त्यावेळेस उमाजी नाईकाला उपाशी मारायची वेळ आली. उमाजी नाईकाचं लग्न वयाच्या 15व्या वर्षी झालं. त्याच महिन्यामध्ये उमाजी नाईकांचा वडिलांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर उमाजी नाईकाच्या पूर्णपणे उमाजी नाईकावर जबाबदारी आली. रामोशी समाजावर उपाशी मारण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत उमाजी नाईकाने लढा देऊन आपले सर्व सैनिक घेऊन अहमदनगर या ठिकाणी रवाना केला. अशा उमाजी नाईक शूरवर असताना उमाजी नाईकाला आमच्या आजपर्यंत क्रांतीवीर म्हणून जाहीर केले नाही. उमाजी नाईक यांना महाराष्ट्र शासनानं आद्य क्रांतीवीर म्हणून जाहीर करावं. आज आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे सरकारपणे आम्ही ठामपणे मागत आहे, उमाजी नाईक यांना महाराष्ट्र शासनाने आद्य क्रांतीवीर म्हणून का घोषित केलं नाही? रामोशी समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा आणि रामोशी समाजाच्या इनाम वर्ग 6 च्या जमिनी बिनशर्त परत कराव्यात. आणि जर शासनाने जर याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र शासनाला आम्ही दाखवून देऊ की रामोशी जात काय आहे. आमच्यावर अनेक का आज क्रांतीबंड पुकारायचा आम्ही पहिला, आणि आज आमच्या क्रांतिकारांना न्याय का नाही? या न्याय हक्कासाठी आज आम्ही रामोशी समाज बांधव रस्त्यावर उतरलेले. 20 फेब्रुवारी रोजी हायवेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे. या रामोशी समाजाला अद्याप वंचित ठेवलेलं आहे. त्याची दखल राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे. अन्यथा आगामी 2014 सालच्या निवडणुकीमध्ये हा रामोशी समाज सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन अमोल निकमसह शशिकांत कोरे, भारत फॉर इंडिया, सातारा.